त्यांच्या माध्यमातून गुणलेखन समालोचक म्हणून माझ्यासोबत जोडले जात आहेत सिद्दीक मेमन, मी विनायक रूप बाबल्या जाधव। सायंकाळच्या सत्रात सर्व क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं हार्दिक स्वागत करतो। ही स्पर्धा जगभरामध्ये लाईव्ह प्रक्षेपण tenniscricket.in च्या माध्यमातून कॅमेरामन म्हणून कामगिरी पाहतात सफवान बारगीर, तदनंतर कॅमेरामन सिद्धेश निवाते, रितेश तांबे, ऑपरेटर म्हणून माझ्यासोबत सकाळपासून प्रतीक गावकर। अत्यंत सुरेख नीटनेटकं लाईव्ह प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून पाहूया। सामन्याला देखील सुरुवात होते 6 षटकांच्या सामन्यामध्ये। आजचा यशस्वी गोलंदाज आपण पाहिलं तर विशू 11 संघाचा स्वतः कर्णधार अमन गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे। चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आणि त्याच्या जोरावरती आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी आणि हा सर्वांत ताळमेळ एकंदरीत पाहिलं तर 4 गुणांनी टॉपवर असलेला संघ आहे विशू 11। इथे जर जिंकला तर नो डाऊट आजच्या सत्रातील सर्वात जास्त गुणांची कमाई करणारा संघ असेल। दुसऱ्या बाजूला तिरुपती सावर्डेसाठी ही लढत अत्यंत महत्त्वाची आहे। डू ऑर डाय। स्ट्राईकवर दत्तू, अमनचा पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा। ओ दत्तूच्या बॅटमधून निघालेला फटका पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग होत नाही। क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, जीवदान मात्र मिळतोय। चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे, चेंडू जिंकतोय, क्षेत्ररक्षक हरतोय, चौकार मिळतोय आणि पहिली वेळ डीजे देखील वाजतोय। पहिलं षटक आहे, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला होता, कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रॉपर टायमिंग नव्हता, प्रयत्न देखील होता परंतु एक झेल होऊ शकला असता, परंतु त्याचं रूपांतर चौकारामध्ये 4ने सुरुवात करतोय दत्तू। इथे मात्र दत्तूची बॅट बोलणं फार गरजेचं, महत्त्वाची लढत तिरुपती सावर्डे संघासाठी। अमन सज्ज झाला राईट ओव्हर द विकेट। हो रिव्हर्स स्वीप हा त्याचा फेवरेट शॉट आहे। मिक्स्टर 360 मध्ये खेळणार हा खेळाडू आहे आणि ह्या संपूर्ण मोसममध्ये आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारे इन्फॉर्म फलंदाज गोलंदाज म्हणून चांगली कामगिरी करतोय। रत्नागिरी जिल्ह्यात नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर देखील आणखीन एक धाव दत्तूच्या खात्यामध्ये जोडली जाते। धावसंख्या आपण पाहिली तर 5 धावा, षटक क्रमांक पहिलं वेंटडेरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, सर्कलच्या आत कव्हर, पॉईंट, शॉर्ट, थर्डमॅन, लॉंग ऑफ, मिड ऑफ, तदनंतर शॉर्ट मिड विकेट, स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे। पुन्हा एकदा अमन सज्ज झाला आहे, राईट ओव्हर द विकेटचा मारा असेल ह्यावेळी मात्र साहिलसाठी। ओहो इथे मात्र सुरू एक फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चुंडो ट्रॅव्हल होतोय, सीमारेषेचा वेध घेताना इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण। ह्यावेळी तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सुंदर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, कारण आपण पाहिलं तर दत्तू आणि साहिल अत्यंत चपळ खेळाडू आहेत आणि इथे मात्र डबलचं रूपांतर 3 धावांमध्ये होते। धावसंख्या 3ने वाढते। धावसंख्या आपण पाहिली तर 8 धावा, षटक क्रमांक पहिलं। चांगली सुरुवात आहे, प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न। आतापर्यंत 3 चेंडू फेस करताना 8 धावा फलकावरती। आता मात्र स्ट्राईकवर आहे दत्तू। अमनचा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट। हो हो सुरेख यॉर्कर होता, ब्लॉकरमध्ये टाकलेला चेंडू होता, सन्मान दिलाय, सन्मानाने खेळून काढलाय आणि अर्थात मागचा सामना हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहिला, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपण पाहिली। जवळजवळ 15 मिनटं थर्ड अंपायरला देखील हा निर्णय घेण्यासाठी लागली, कारण इतका जबरदस्त निर्णय होता। सामन्याचा निर्णय म्हणजेच या स्पर्धेमधील अस्तित्वाची लढाई होती आणि महत्त्वपूर्ण निर्णय जातोय तिरुपती सावर्डे संघाच्या माध्यमातून। अमन सज्ज झालाय, पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा पॅव्हेलियनकडून दत्तूसाठी असेल। इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं अकूट टप्प्याचा चेंडू होता, गती परिवर्तन, धावांमध्ये देखील परिवर्तन झालं आहे। ह्या आधीच्या 3 चेंडूवरती आपण पाहिलं तर 8 धावा आल्या, तदनंतर डॉट म्हणजेच अमनने मात्र कमबॅक केलं आहे। आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकात अमनने जखडून ठेवलं आहे, रोखून ठेवलं आहे। आतापर्यंत हा तिसरा सामना त्याचा आणि आतापर्यंत पहिलं षटक टाकण्याचा मान मात्र स्वतः कर्णधाराच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी अमन सज्ज झाला आहे। पुन्हा एकदा स्ट्राईकवर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट येताना आपण पाहिले होते दत्तूसाठी। इथं मात्र पुन्हा एकदा कहीं पे निगाही कहीं पे निशाणा खेळायचं होतं, डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होते, पॉईंटच्या पट्ट्यात। अशा प्रकारे लेगबाईच्या स्वरूपात मात्र एक धाव मिळते। अशा प्रकारे पहिलं षटक देखील संपतंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते बिनबाद 9 धावा। पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीवरती कोण येतोय तोपर्यंत पाहत राहा, ऐकत राहा मित्रांनो, अर्थात रत्नागिरी प्रीमियर लीग RPL 2025चा थरार। तोपर्यंत ऐकूया नो डाऊट स्वराज्य डीजे राहुल। जास्त टीम मीटिंग्स नको आहेत। सामन्यासाठी प्रमुख पंच म्हणून निलेश टेरेकर, स्क्वेअर लेग पंच आदन दळवी कामगिरी पाहतायत।
आणि इथे मात्र गोलंदाजीवरती अमित सज्ज झालाय. अमित पवार राऊंड विकेटचा मार असेल. ओ हो हो, मागच्या सामन्यात जे घडलं होतं त्याचाच ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. अशाच प्रकारचा बाद झाला होता दत्तू. शपल म्हणून खेळण्याचा प्रयत्न होता, त्यावेळी मात्र गोलंदाज होता. आपण पाहिलं तर जुनेद, ह्यावेळी मात्र आपण पाहिलं तर गोलंदाज आहे. गुहागरशी बिलन करणारा अमित आणि ते मात्र दत्तू बॅक टू द पॅव्हलियन. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू. विकेट गिरता हुआ फिर से एक बार डीजे बचता हुआ. डीजे कॅरी ऑन. दत्तून निराश केले. सुरुवात मात्र चांगली केली होती चौकार मारून. असं वाटलं होतं की मागच्या सामन्याची भरपाई या सामन्यात भरून काढणार, परंतु काही खेळाडू जे चांगले खेळाडू असतात त्यांच्यासाठी कोणत्या स्पर्धा लाभदायी ठरतात तर कुठल्या बॅडलक ठरतो. इथे आपण पाहिलं स्पर्धेत दत्तूच्या बॅटमधून थोडीशी खराब जशा प्रकारचा तो खेळाडू आहे तसं मात्र फलंदाजी दिसत नाही आहे. अमन आपण पाहिलं तर फलंदाजीसाठी आपण पाहतो स्ट्राईकवर असेल अमन. ऑन द स्ट्राईक आपण पाहिलं तर अमित सज्ज झाला आहे. षटकातील पुढचा चेंडू. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला झाला. ते दत्तू बाद झाल्यानंतर मिड विकेट क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत शॉर्ट मिड विकेट तर लॉंग ऑफ मिडॉनच्या पट्ट्यात एक खेळाडू असेल. मिडॉन सज्ज आहे. अमित सज्ज झाला आहे. हो, इथं मात्र पुन्हा एकदा अमनच्या बॅटमधून निघालेला पहिला जबरदस्त फटका होता. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मिडॉनच्या पट्ट्यात. नक्कीच ओमकार बाक्कर मागच्या सामन्याचा हिरो मित्रांनो. काय गोलंदाजी केली होती, काय फलंदाजी केली होती. आणि नक्कीच 2 चेंडू आणि 10 धावांची 3 चेंडू 10 धावांची गरज असताना माझ्या मते मॅच संपवली होती. मॅच फिनिशिंग इनिंग त्याची आपण पाहिली. अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या दुहेरी अंकात 1010. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. पहिल्या षटकात देखील चौकार आल्यानंतर कमबॅक केलं होतं अमनने. तदनंतर या षटकात पहिल्याच चेंडूवरती दत्तूला बाद केलं. आतापर्यंत 3 चेंडू हाताळताना केवळ 2 धावा दिल्यात. म्हणजे गोलंदाजांनी पुन्हा एकदा चांगलं कमबॅक केलं आहे. आणि आतापर्यंत जर विश्व 11ची कामगिरी पाहिली तर गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली तर फलंदाजांनी त्याच्यावरती कळत चढवलं. चांगली ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपण पाहतो. इथे बघा पवनच्या बॅटमधून निघालेला फटका आहे. इथे पाहूया पंचांचा इशारा अत्यंत महत्त्वाचा. 1 बाउन्स सीमारेखा पार, चेंडू परार. ऐकूया डीजेचा थरार. डीजे. थँक्यू. धावसंख्या 15. पुन्हा एकदा अमित सज्ज होतो. नाबंड विकेटचा मारा. हो, इथे मात्र सुरेख फटका. इथे मात्र पॉईंट आणि कव्हरच्या वरून चेंडू सीमार. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेखा पार. दणदण करत येतोय सुरेख. अप्रतिम मस्ट निडेड चौकार. थँक्यू. तर विनंती असेल RK11 रत्नागिरी आणि कोकणी बॉईज चिपळूण दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती. आपण टॉस बॉक्समध्ये या. टॉस का बॉस आहे त्या बॉक्समध्ये आपलं नाणेफेक केली जाईल. या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं आपल्याला विनंती केली जाते आपण नाणेफेकचा कॉल करण्याकरिता टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. टॉस का बॉस केलं जाईल RK11 रत्नागिरी आणि चिपळूणचे आता कोकणी बॉईज चिपळूणचा संघ आहे त्यांच्यामध्ये मॅच होणार आहे. दोन्ही संघांना विनंती आहे आपण नाणेफेकचा कॉल करण्याकरिता आमच्या टॉस बॉक्समध्ये या. थँक्यू. सुद्दीक आपण पाहिलं तर कोकणी बॉईज आणि RK11 रत्नागिरी आपल्याला विनंती. आपण टॉस का बॉसचा जो मंच आहे त्या दिशेने चला. 2 षटकं मात्र संपतायत. पॉवर प्लेची 2 षटकं संपल्यानंतर 1 गडी बाद 19 धावा. पहिल्या षटकात धावा आल्या होते आपण पाहिलं तर नक्कीच 9. तदनंतर मात्र या षटकात धावा दिल्या 10. चांगली सुरुवात मी म्हणेन पॉवर प्लेच्या षटकात. कुप्पर उर्फ अमित आणि तदनंतर आपण पाहिलं तर पहिलं षटक टाकणारा अमन. तदनंतर गोलंदाजी मार्कवर मागच्या सामन्याचा हिरो ज्याने ऑलराऊंडर परफॉर्मन्स करताना गोलंदाजी फलंदाजीमध्ये एक चांगल्या प्रकारची कामगिरी करताना आपल्या संघाला 4 गुण मिळवून देण्यात अत्यंत महत्त्वाचा वाटा होता. ह्या खेळाडूचा संघ अडचणीत असताना 6 गडी बाद झाले होते. सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली. सामना जिंकून दिला. तर मॅच विनिंग खेळी पाहिलेला ओमकार बाक्कर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. जास्त टीम मिटिंग्स नको आहेत. इथे बघा पॉवर प्लेची 2 षटकं संपतात. क्षेत्ररक्षण बांगवलं जात आहे. शॉर्ट टर्मेन आहे. डीप पॉईंटच्या पट्ट्यात खेळाडू आहे. कव्हरच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे. मिड ऑफ सज्ज आहे. त्यानंतर डीप स्क्वेअर लेग काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात एक खेळाडू. मिडॉनच्या पट्ट्यात एक खेळाडू आपण पाहतोय. अमित कुपरला आपण पाहतोय. शॉर्ट मिड विकेटच्या पट्ट्यात सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे अमित. षटक क्रमांक 3.
पॅव्हलियन यांकडून गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा अमित ओमकार. नक्कीच मी सांगितलं होतं ह्या गोलंदाजाचं कौतुक केलं होतं, वर्णन केलं होतं की हा डावखुरा गोलंदाज आहे, ह्याच्याकडे नॅचरल स्विंग आहे. चेंडू पडल्यानंतर चेंडूला वळवण्याची एक कमालीची क्षमता असते डावखुऱ्या गोलंदाजाकडे, आणि त्याचा आपण पाहिलं तर हा गोलंदाज चांगला फायदा करतोय. प्रत्येक स्पर्धेत एक ठसा उमटवणारी कामगिरी असते ओमकारची. सज्ज झालाय पुन्हा एकदा. हो, इथे मात्र जबरदस्त फटका, परंतु पाहूया एलिव्हेशन आहे का फटक्यामध्ये. यस आहे. चेंडू जातोय सीमारेखा पार, आरपार येतोय साहिलच्या बॅटमधून. आणखीन एक RPL षटकार आउट ऑफ द पार्क. डीज आहे. पाहिलं तर 25 धावा फलकावरती लागत आहेत. पुन्हा एकदा ओमकार सज्ज झालाय. साहिल स्ट्राईकवर. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर स्लोवन स्वरूपाचा यॉर्कर खेळून काढलाय शॉर्ट मिड विकेटच्या पट्ट्यात, जिथे अमित चेंडूवरती येतो. एक धाव मात्र मी इथे धावसंख्या 1 वाढते. 26 लॉस ऑफ 1 विकेट. प्रोग्रेस नाव थर्ड ओव्हर षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. आणि इथे मात्र पाहिलं तर षटकार आल्यानंतर एक चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. पुन्हा एकदा ओमकार सज्ज होतोय. यावेळी मात्र पवन स्ट्राईकवर आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. आणि एक चांगले गोलंदाज असतात, दिग्गज गोलंदाज असतात, त्यांची एक ओळख आहे मित्रांनो. त्यांना जरी षटकार चौकार बसला तरी प्रेशर घेत नाही आहेत. आणि तदनंतर आपण पाहिलं तर प्रेशर रिलीज करताना पुन्हा एकदा साहिलला सिंगल दिली, तदनंतर हा डॉट चेंडू, याला म्हणतात कमबॅक. सुरेख कमबॅक आहे. पुन्हा एकदा ओमकार सज्ज झाला आहे. पुढचा चेंडू. इथे मात्र आपण पाहिलं तर एक लॉफ्टेड स्वरूपाचा फटका होता. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. वेळ होता. दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. दुहेरीच्या टोल्याने संघाची स्थिती आपण पाहिली तर 28 धावा फलकावरती लागतं. तिसरं षटक चालू असताना साहिल जर का 6 षटकांपर्यंत विकेटवर तो उभा राहिला तर मला तर वाटतंय 65-70 धावा नक्कीच असतील, कारण एक तो आक्रमक फलंदाज आहे. पुन्हा एकदा कोणत्या प्रकारचं फुटवर्क नव्हतं. अशा प्रकारे इथे 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जवळजवळ 9च्या सरासरी धावा येताना आपण पाहिलं 28, एक गडी बाद 28. अद्याप 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 3 षटकांमध्ये कोणते गोलंदाज येणार, कशा प्रकारचं होणार आक्रमण, तोपर्यंत पाहूया, ऐकूया. रत्नागिरी प्रीमियर लीग RPL 2025चा थरार. माझी सुट्टी इथे मात्र डीजेची ड्युटी. डीजे. इथे मात्र आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर आशिष मालवणकर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. षटक क्रमांक 4. पॅव्हलियन इनकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर साहिल, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर पवन. आतापर्यंत पवनच्या मोठ्या इनिंग्स नाही आहेत या स्पर्धेत, परंतु त्याने विकेटवर उभं राहून चांगल्या प्रकारची म्हणजे पार्टनरशिप ज्याला म्हणतात, म्हणजे पहिल्या सामन्यात दत्तू चांगली फलंदाजी करत होता, त्याला चांगली साथ दिली होती, वेडूला साथ दिली होती. तदनंतर मागच्या एक पार्टनरशिप आली होती साहिल आणि ह्या पवनच्या दरम्यान, आणि इथे देखील एक चांगल्या प्रकारची फलंदाजी आपण पाहतोय पवनची. हो, इथे मात्र हा फेवरेट शॉट, साहिलच्या बॅटमधून निघालेला फटका. पुन्हा एकदा चेंडू जातो सीमारेखा पार, आर पार, आणि आणखीन एक बिग 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 RPL षटकार. डीजेचा आविष्कार ऐकूया. डीजे कॅरी ऑन. इथे आपण पाहिलं ना तर साहिल चव्हाणचा पूल हा फेवरेट शॉट आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू देखील आपण पाहिलं तर तो मिड विकेटच्या काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं खेळतो. एक चांगल्या प्रकारचं एक स्किल्ड आहे. या पटक्यावरती त्याचं प्रभुत्व आहे. इथे देखील पहा, अकुट्यपद चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिला. इथे मात्र डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून इथे मात्र चेंडू जातोय पुन्हा एकदा आर पार. आणखीन एक येतोय RPL बिग 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 षटकार. वॉट अ बॅटिंग, आउटस्टँडिंग, सुपर, अप्रतिम.
इथे आपण पाहिलं तर मागच्या सामन्यात देखील एका सामन्यात आपण पाहिलं होतं साहिलने 16 चेंडू फेस केले होते, 47 धावांची खेळी केली होती, 6 षटकार मारले होते, त्याच्यामध्ये देखील त्याने षटकारांची हॅट्रिक केली होती. आणि आता देखील आपण पाहिलं तर आशिष मालवणकरच्या 2 चेंडू होते, 2 षटकार, एक मिडविकेटच्या डोक्यावरून तर दुसरा तर त्याच्याहून मोठा बिग षटकार होता तो होता डीप स्क्वेअर डोक्यावरून. आता मात्र पाहूया दिशा बदलून गोलंदाजी असेल. मॅच चालू करा प्लीज. मॅच का थांबले साहिल? प्लीज वेळ घालू नका. अजून एक पूर्ण 6 षटकांचा मॅच आम्हाला इथे खेळवायची आहे आणि तदनंतर या सामन्यातील अत्यावीप हे 3रं षटक आहे माझ्यामध्ये, 4थं षटक आहे. म्हणजे 1 इनिंग आणि 2 षटकं, म्हणजे एकंदरीत विचार केला. थँक्यू आपल्याला RK11 रत्नागिरी कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठासमोर या आणि त्याचबरोबर कोकणी बॉय चिपळूण कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठासमोर या. प्लीज आपला टॉस घेतला जाईल. आपल्या दोनों संघांना विनंती आहे टॉस का बॉस करने करते हैं. अच्छी गेंद बहुत खूबसूरती के साथ इस गेंद को आठ बनने के साथ मात्र इथं आपण पाहिलं तर दिशा बदलून गोलंदाजी, परंतु या चेंडूवरती 2 धावा मिळत आहेत साहिलला. संघटित स्थिती आपण पाहिली तर 42 धावा फलकावरती लागत आहेत. 3 षटकांमध्ये पाहिलं तर आपण धावसंख्या होती केवळ 28. तदनंतर या षटकात आक्रमण केले जाते 6-6-2 म्हणजे 14. ज्या एका खराब षटकाची आवश्यकता होती ते षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा आशिष सज्ज होतोय. साहिलच्या बॅटमधून क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. सुरेख चेंडू होता, पडल्यानंतर काटा बदलतोय. एसटी रक्षकाचा वेध घेणारा डॉट चेंडूची सांगता मात्र होते. धावसंख्या मात्र स्थिर, धावसंख्या 42, लॉस ऑफ 1 विकेट. 4थं षटक चालू असताना साहिल देखील ह्यावेळी आक्रमक फलंदाजी करतोय. 9 चेंडू 25 धावांवरती. सुरेख आणखीन एक मोठी इनिंग त्याच्या बॅटमधून येते का पाहूया. आणि इथे पहा पुन्हा एकदा साहिलच्या बॅटमधून निघालेला हा त्याचा फेवरेट साहिल स्पेशल अप्रतिम फटका. पुन्हा एकदा चेंडू रत्नागिरी प्रीमियर लीग आर पार, बिग बिग आउट ऑफ द पार. ती धावांवरती खेळतो. 4 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. काय जबरदस्त आजचा दिवस आहे साहिलसाठी. पुन्हा एकदा आशिष मालवणकर. इथे बघा काहीतरी आगळं वेळ खेळण्याचा प्रयत्न होता. म्हणतात ना जब घी सीधी उंगली से निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत क्यों. चांगल्या धावा येतं स्ट्रेट बॅटने. इथे मात्र वाकडा तिकडे खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र 1 धाव मिळते. एका धावेनिशी संघटित स्थिती आपण पाहिलं तर 49 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 4 देखील संपत आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढच्या षटकात स्ट्राईकवर असेल तो साहिल. थँक्यू आपल्याला. त्याचबरोबर RK11 रत्नागिरी आणि कोकणी बॉय चिपळूण आपल्याला अंतिम पुकार दिला जातो. आपण टॉस करण्याकरता आमच्या टॉस बॉक्समध्ये या. RK11 रत्नागिरी कॅप्टन आणि कोकणी बॉईज चिपळूण दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण नाणेफेकचा कॉल करण्याकरता आमच्या मुख्य व्यासपीठासमोर या. कोकणी बॉईज चिपळूण आपल्याला शेवटचा पुकार आणि RK11 रत्नागिरी. थँक्यू सिद्दीक. इथं आपण पाहिलं तर 49 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि बघा दत्तू बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा दत्तूने निराशा केले क्रीडा रसिकांची, आपल्या संघाच्या कर्णधाराची. तदनंतर 49 लॉस ऑफ 1 विकेट, एंड ऑफ 4th ओव्हर. 4 षटकं संपतात. 49 धावा फलकावरती लागत आहेत. स्ट्राईकवर आहे साहिल चव्हाण जो खेळतोय. 11 चेंडू फेस केले, 32 धावांवरती 4 षटकर त्याच्या बॅटमधून आले. तर त्याला साथ देणारा पवन याने आतापर्यंत सेन्सेबल क्रिकेट खेळलं आहे. प्रत्येक वेळी पार्टनरशिपमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. बघा पवन तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आला. 2 चौकार मिळून 7 चेंडू फेस केलेत, 12 धावांवरती खेळतोय. म्हणजे चांगली पार्टनरशिप पुन्हा एकदा साहिल आणि पवन या 2 खेळाडूंच्या दरम्यान. पुन्हा एकदा ह्या संघातील अत्यंत महत्त्वाचा गोलंदाज ओमकार गुहागरकर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे. षटक क्रमांक टाकण्यासाठी 5वं. जास्त वेळ नको आहे, टीम मिटिंग्स नको आहेत. ओमकार बाक्कर आपणास विनंती करतोय प्लीज. ओमकार षटक क्रमांक 5 आपण पाहिलं तर पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळलेला फटका होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथं मात्र फंबल होताना पाहतोय. क्षेत्ररक्षकाला त्याचं रूपांतर मात्र 2 धावांमध्ये होतंय. 50चा पल्ला पार केलाय. धावसंख्या 51 धावा. षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. अद्यापही 11 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि 11 स्लॉगवर म्हटल्यावर 11च्या 22 डबल करतात. म्हणजे इथे 70 ते 75 धावा फलकावरती लागल्या तर आणखीन एक हाय व्होल्टेज डामना बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई नक्कीच पाहायला मिळणार सायंकाळच्या सत्रात. इथे आपण पाहिलं तर इथे मात्र कमबॅक आहे. ओमकार बाक्करला कमबॅक करायला सांगायला नको मित्रांनो, त्याला ठाऊक आहे मोठमोठ्या स्पर्धांचा अनुभव आहे.
आणि सातत्यपूर्ण साहिल असेल, दत्तू असेल आणि ओमकार हे एकमेकांसमोर खेळत असतात. सो एकमेकाचा प्लस पॉईंट वीक पॉईंट ठाऊक आहे. कमबॅक केलं आहे, सुंदर कमबॅक केलं आहे आणि त्या मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सज्ज झाला आहे ओमकार. इथं मात्र पुन्हा एकदा साहिलच्या बॅटमधून निघालेला फटका आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिडॉनच्या पट्ट्यात. एक धाव मात्र पूर्ण केलं आहे. ह्यावेळी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आहे. फेकलं जात आहे. एका धावेने संघाची स्थिती आपण पाहिली तर 52 धावा फलकावरती लागतात. बघा ओमकार बागकरने मागच्या सामन्यात देखील असंच एक षटक टाकलं होतं, 3 धावा दिल्या होत्या, कमबॅक केलं होतं आणि सामना जिंकला देखील होता. इथे बघा ह्या आत्तापर्यंत 3 धावा दिल्या. षटक क्रमांक 5वा आहे जे हाणामारीचं षटक म्हणतात. इथे बघा यष्टीरक्षक आणि गोलंदाज कहीं पे निगाह आहे, कहीं पे निशाणा आणि त्याचा फायदा मात्र होतोय गोलंदाजाला. सुंदर आपण पाहिलं तर लेग स्पिन स्वरूपाची गोलंदाजी आणि खरोखरच आतापर्यंत ह्या गोलंदाजाने या स्पर्धेत चांगली गोलंदाजी केलेली. अमान असेल, ओमकार असेल, फलंदाजीमध्ये साहिलने चांगली कामगिरी केली आहे. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा ओमकार सज्ज होतो. राऊंड विकेटचा मारा. इथे मात्र फटका फसला आहे. पाहूया झेल होणार का. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. इथे मात्र कोणत्या प्रकारची चूक करत नाही स्वतः कर्णधार अमन आणि ते झेल बाद होतोय. धक्का क्रमांक 2 गडी बाद 52. संघ अडचणीत सापडतोय. पवन तंबूत जातोय आणि डीजे देखील वाजतोय. यस डीजे. थँक्यू. चला प्लीज आपण टॉस घेणार आहोत. टॉस का बॉस या ठिकाणी केला जाईल. टॉस या ठिकाणी केला जाईल. रुद्र चव्हाण यांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते या मॅचचं टॉस केलं जाईल. ज्यांच्या नावावरती आपण ही स्पर्धा बघतो रुद्र चव्हाण यांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते या मॅचचं टॉस घेतलं जाईल. रुद्र स्पोर्ट प्रेझेंट रत्नागिरी प्रीमियर लीग आपण बघतोय. एक जबरदस्त टूर्नामेंटचं आयोजन. चॅम्पियन सुपर लीग, रत्नागिरी प्रीमियर लीग. मैदान के अंदर ऑन साइड पर खेलते हुए कड़क स्ट्रोक है, गेंद बाउंड्री बार. ब्यूटीफुल शॉट, छोटा तीर वार करेगा मेर. गेंद बॉल के बाहर गए. जबरदस्त स्ट्रोक गाने के समय आने वाला है. ब्यूटीफुल शॉट. लुक एट दिस प्लेयर. शुक्रिया. जबरदस्त स्ट्रोक वेणु मैदान के अंदर है और एक एंड पर बल्लेबाजी कमाल की, दोनों एंड पर कमाल की बल्लेबाजी है और जबरदस्त बल्लेबाजी का प्रदर्शन दोनों बल्लेबाज कर रहे हैं. माहौल बना हुआ है और आरपीएल का ये टूर्नामेंट, रत्नागिरी प्रीमियर लीग का ये टूर्नामेंट सक्सेसफुल है. आज का पहला दिन और पहले दिन की ये शाम मजा आ रहा है. विश्व 11 बनाम तिरुपति साबरडी का मुकाबला, इसके पहले का मुकाबला कोकनी बॉयज बनाम आपने देखा बहुत अच्छा मुकाबला देखने को मिला. कोकनी बॉयज बनाम तिरुपति साबरडा. टॉस करण्याकरिता विनंती असेल कोकनी बॉयज शिव शिरोलकर आपला कॅप्टन पाठवा प्लीज. विनंती आहे. आमचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी वाट बघतायत. कोकनी बॉयज कॅप्टन चला प्लीज. कोकनी बॉयज कॅप्टन आपल्याला विनंती आहे. आपण नाणेफेकचा कॉल करण्याकरिता आमच्या टॉस का बॉस जो आहे त्याच्यामध्ये यायचं आहे. येस, आपण पाहिलं तर शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय स्वतः कर्णधार अमन. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर हो साहिलच्या बॅटमधून निघालेला फटका. इथे मात्र जातोय पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून. 1 बाउन्स सीमारेखा पार. चेंडू फरार. ऐकूया डीजेचा येतोय. अमनने पहिल्या षटकात धावा दिल्या होत्या 9 आणि चांगली सुरुवात केली होती. आतापर्यंत प्रत्येक सामन्यात प्रत्येक पहिल्या षटकात सुरेख कामगिरी केली अमनने. इथे मात्र हाणामारीचं षटक आहे. स्लॉगवर आहे. इथे आक्रमण सेट बॅट्समन आपण पाहतोय साहिलच्या माध्यमातून. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट साहिलसाठी. इथे मात्र बघा ह्यावेळी मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय पुन्हा एकदा. इथे काऊ कॉर्नरच्या दिशेने थोडंसं फंबल होताना पाहतो क्षेत्ररक्षकाला. त्याचं रूपांतर मात्र होतंय 2 धावांमध्ये. थँक्यू. आपल्या या ठिकाणी टॉस घेतला जातोय. टॉस ज्यांच्या शुभ हस्ते होतोय या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे ज्यांच्या नावावरती स्पर्धा आहे रुद्र, ते रुद्र आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस. रुद्र चव्हाण यांच्या शुभ हस्ते टॉस. टेलची मागणी आणि टॉस. रत्नागिरी संघानं टॉस जिंकलाय. रत्नागिरीचा RK11 रत्नागिरी. गौरव टॉस जिंकलाय, काय घेणार?
आम्ही पहिली फलंदाजी करू. तर बॅटिंग स्वीकारली आहे कोकणी बॉईज संघ. तुम्हाला प्रथम क्षेत्ररक्षण करावं लागेल. 6 ओव्हरचा मॅच आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा, खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊया मॅच कडे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेत विनायक उर्फ बाबले जाधव. येस, आपण पाहिलं तर 3 चेंडूचा अद्याप खेळ बाकी. धावसंख्या होते 64 धावा. अमनचा पुढचा चेंडू. हो, इथे आपण पाहिलं तर प्रॉपर टायमिंग होत नाही आहे आणि इथे मात्र परतावं लागतंय. साहिल बॅक टू द पॅव्हिलियन, ज्याच्या बॅटमधून एक जबरदस्त खेळी आपण पाहिली, ज्याच्या बॅटमधून 37 धावा. आणि इथे या 37 धावांच्या खेळीमध्ये 5 षटकार आपण पाहिले. सुरेख फलंदाजी होती. इथे मात्र साहिल बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक आपण पाहिलं तर तिसरा, 3 गडी बाद. शेवटची 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि आतापर्यंत तिरुपती सावर्डेच्या बाबतीत आपण पाहिलं तर सुरुवात चांगली केली होती. आपण पाहिलं तर सुरुवात चांगली असते, मात्र त्याचा शेवट मात्र गोड करता येत नाही आहे. आधीच्या सामन्यात ज्यांनी जो सामना जिंकला होता त्याच्यात देखील 3 षटकात तब्बल 49 धावा कुठल्या होत्या, परंतु थांबावं लागलं होतं ते 65 धावांपर्यंत, 66 धावांपर्यंत. इथे देखील आपण पाहिलं तर बघा, शेवटचं हे षटक आहे. धावसंख्या फलकावरती आहे 64 धावा. स्ट्राईकवर येते सौरभ जगताप. हा देखील या संघातील एक महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे. आणि इथे परंतु आज मात्र सौरभने 3 मॅचमध्ये खूप निराशा केले. इथे एक संधी आहे, जर का इथून एक षटकार एक चौकार आला तर 75पर्यंत हा संघ मजल मारू शकतो. परंतु ते 2 चेंडू कसे असणार आहेत अमनचे पाहूया. अमन टू सौरभ, पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा. हो, इथे बघा पुन्हा एकदा. इथे आपण पाहिलं तर स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याच्या नादामध्ये परतावं लागतं. इथे मात्र सौरभने ह्यावेळी देखील निराशा केले. शेवटच्या चेंडूचा काही शिल्लक आहे. हाणामारीचं षटक ज्याला म्हणतात, स्लॉगर ज्याला म्हणतात, आणि ज्याच्यामध्ये पहिला चेंडूवरती चौकार आला आहे. त्यानंतर काय कमबॅक आहे मित्रांनो. बघा, चौकार, त्यानंतर डबल, नंतर डॉट, नंतर विकेट. परंतु आपण पाहिलं तर हा शेवटचा फलंदाज मैदानात आहे. स्ट्राईकवर आहे वेणूने आजच्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग केली आहे. 4थ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आला आहे आणि आपल्या संघासाठी आवश्यक तेवढे धावा काढल्या आहेत. ह्या इनिंगमध्ये देखील एक षटकार त्याच्या बॅटमधून आला आहे. अमन, पुढचा चेंडू वेणूसाठी. इथे आपण पाहिलं तर डॉट चेंडूने या षटकाची सांगता होते. आणि काय जबरदस्त षटक टाकलं मित्रांनो. या षटकात केवळ पहिल्या चेंडूवरती चौकार येऊन धावा दिल्यात 6. 2 फलंदाज बाद झालेत. म्हणजे एकूण आपण पृथक्करण पाहिलं तर अमनने 2 षटकं टाकली आणि अर्थातच 7.50च्या सरासरीने 15 धावा दिल्या. आणि मित्रांनो 6 षटकांच्या सामन्यामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी, त्याला मोलाची आणि तोलाची साथ कोणाची असेल तर ओमकार बाक्करची. एकंदरीत गोलंदाजीच्या जोरावरती 64 धावा फलकावरती आहेत. 65 धावा कराव्या लागतील. 36 चेंडू 65 धावा. आणि येणाऱ्या 36 चेंडूमध्ये 65 धावांचा पाठलाग करताना काय घडणार, काय बिघडणार, कुठे जाऊ नका, पाहत राहा, एकत्र. RPL 2025चा थरार माझ्यासोबत कॉम्बॉक्समध्ये जोडले जात आहेत. पुन्हा एकदा माझे मित्र सिद्दीक मेमन. मी घेतो विश्रांती, माझी सुट्टी आणि डीजेची ड्युटी. यस डीजे. शुक्रिया, वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं रुद्र स्पोर्ट चिपळूण प्रेजेंट चैंपियन सुपर लीग रत्नागिरी प्रीमियर लीग 2025 के अंदर ये सीजन 2. सलामी की बल्लेबाज मैदान के अंदर आनी चाहिए. विश्व 11 चलिए, आपके सलामी के बल्लेबाज मैदान के अंदर आनी चाहिए. प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर भेजिए. मैदान के अंदर चर्चा चल रही है. 36 गेंदे और आपकी स्क्रीन के ऊपर आप देख रहे हैं 65 रनों की जरूरत है.
बैटिंग करने वाली टीम अब जाके विश्व 11 की टीम रहेंगे जिनके पास 6 ओवर के अंदर 65 रन बनाने हैं। मुकाबले में मजा आएगा। ये टूर्नामेंट एक सक्सेसफुल टूर्नामेंट है और बेस्ट ऑडियंस के लिए भी प्राइज है। उसी के साथ अगर बात की जाए तो बेस्ट ऑडियंस के लिए जो शानदार तरीके से टूर्नामेंट को पूरी तरीके से देखेगा और हर दिन इस टूर्नामेंट के अंदर जिनका योगदान रहेगा आकर इस मैच को देखेंगे और उस बेस्ट ऑडियंस के लिए बेस्ट क्रिकेट का जो जिसको लगाव है उस ऑडियंस के लिए हर दिन एक स्पेशल गिफ्ट जो है वो नंदू जी कामली साहब इनके माध्यम से उनका भी हम तहे दिल के साथ आभार व्यक्त करते हैं। और इसके अंदर जो सबसे अच्छी टीम रहेगी जो परफॉर्मेंस अच्छा देगी उसके लिए भी एक बार फिर प्राइज विनय जी दाते साहब इनके माध्यम से मैच की तरफ जाएंगे। चलिए जल्दी फील्डिंग लगा कर लेनी है, ज़्यादा वक्त नहीं लेना है, वक्त की नज़ाकत को समझना है। प्रहार में एक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं सुमित और सूरज भुवन। प्रहार में बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं 65 रन का पीछा और स्ट्राइकर एंड पर सुमित हल्दनकर, नॉन स्ट्राइकर एंड पर सूरज को आप देख रहे हैं। ये रत्नागिरी की जबरदस्त खिलाड़ी है, स्टार का खिलाड़ी है और 65 बनाने मजा आएगा। पवन कदम गेंदबाजी करने के लिए तैयार है, ज्यादा वक्त नहीं जाना चाहिए, दत्तू ज्यादा वक्त जा रहा है। फील्डिंग देखे एक खिलाड़ी शॉर्ट थर्ड मैन, एक खिलाड़ी गली के स्थान पर पॉइंट, एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर का अंदर है, मिड ऑफ पर एक खिलाड़ी मिड ऑन, शॉर्ट फाइंडिंग का खिलाड़ी अंदर, 2 खिलाड़ी बाहर, ऑन साइड पर 2 खिलाड़ी बाहर, ओवर द विकेट। पवन कदम पहली गेंद बैकफुट पर जाकर इस गेंद को खेलना चाहते थे मिड ऑफ और एक्स्ट्रा कवर की दिशा में। गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं, गेंद टप्पा करने के बाद विकेट कीपर के दस्तानों में पहली गेंद बिंदी आई। रन संख्या फिलहाल 0 रन पर खाता खुला नहीं है, रन संख्या 0। इस ओवर की अगली गेंद अपने बॉलिंग मार पर कॉम्बॉक्स इंड की तरफ से शानदार गेंद थी, एक बार फिर बहुत खूबसूरती के साथ इस गेंद को कहते हुए आदित्य वारे जब तक गेंद को फीड करे थ्रो करे तब तक 1 रन मुकम्मल। सुमित हल्दनकर अपना खाता खोलते हुए टीम का खाता 1 रन बगैर किसी नुकसान के। पहला ओवर कहानी का चल रहा है, रन संख्या फिलहाल 1 पर पहुंची। जीतने के लिए 65 रन बनाने मुकाबला आप देख रहे हैं विश्व 11 बैटिंग करने वाली टीम तिरुपति सावंडा जिन्होंने पहले 64 रन 6 ओवर के अंदर बनाए। 65 का टारगेट इस मैच के अंदर सेट किया। चिपलून के अंदर यह बड़ा टूर्नामेंट चल रहा है, पवन तालाब का ऐतिहासिक मैदान और www.tenniscricket.in की टीम बहुत अच्छा काम करे। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, ऑन साइड पर खेलते हुए कटाना प्रहार, गेंद बाउंड्री के बाहर, 1 बाउंस, गेंद बाउंड्री के बाहर, लॉन्ग ऑन बाउंड्री पर 4 रन। एक्शन रिप्ले में देखे लेफ्ट हैंडेड खिलाड़ी है, कॉन्फिडेंस 7वें आसमान पर बल्ले के बीचों बीच लगी थी, लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ सूरज भुवन, इनका एक जबरदस्त स्ट्रोक। रन संख्या फिलहाल 5 रन बगैर किसी नुकसान के 65 का पीछा करना है। सूरज के बल्ले से कमाल का स्ट्रोक आया, लॉन्ग ऑन पर कोई खिलाड़ी नहीं थे, पावर प्ले का भरपूर फायदा उठाते हुए लेफ्ट हैंडेड खिलाड़ी अब जाकर लॉन्ग ऑन पर एक खिलाड़ी को खड़ा किया, मिड विकेट पर एक खिलाड़ी। इस ओवर की अगली गेंद पवन कदम ओवर द विकेट, रिवर्स खेलने की कोशिश है। इस बार गेंद सीधी तरीके से बल्ले पर आई नहीं, गेंद जाकर शॉर्ट टर्नमैन की तरफ ट्रैवल होती हुई 1 रन के साथ इजाफा। रन संख्या फिलहाल बढ़ते हुए 6 रनों पर बगैर किसी नुकसान के। बहुत अच्छा मुकाबला है, कांटे की टक्कर वाला मुकाबला। तिरुपति सावंडा बनाम विश्व 11 इनके बीच का मुकाबला। तिरुपति सावंडा ने पहला मैच हारा, दूसरा मैच जीता, अब ये तीसरा मैच खेल रहे हैं और विश्व 11 ने दोनों मैच जीते हैं। इस ओवर की अगली गेंद अपने बॉलिंग मार्क पर ओवर द विकेट। इस ओवर की अगली गेंद शानदार गेंद थी, फुल टॉस गेंद थी, बैक टू बॉलर खेलने की कोशिश है, फॉलो थ्रू में अच्छी फील्डिंग, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं है। सुमित हल्दनकर थोड़ा सा धीमा बल्ला चल रहा है। रत्नागिरी के अंदर ये स्टार का खिलाड़ी है और रत्नागिरी डिस्ट्रिक्ट के अंदर इनका नाम बहुत अच्छी तरीके से लिया जाता है और रैंकिंग में है। फिलहाल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 7 रन बगैर किसी नुकसान के 7 बने हैं। पहले ओवर की 5 गेंदों का खेल समाप्त है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज कमेंट बॉक्स इन की तरफ से पवन कदम ओवर द विकेट, आखिरी गेंद बैकफुट पर चल के हल्का स्ट्रोक खेलने की कोशिश, ले लिया कैच। पॉइंट पर कयूम खड़े थे, कोई गलती नहीं करते हुए पहले विकेट गिरता हुआ सुमित हल्दनकर, पहली उम्मीद टूटी हुई, पहली आशा टूटी हुई, बैक टू पवेलियन जाएंगे सुमित हल्दनकर, गॉन, विकेट गिरता हुआ।
मैच की तरफ जाएंगे। बहुत अच्छा मुकाबला है, रोचक मुकाबला। गेंदबाजी करने के लिए दूसरे ओवर के अंदर पावर प्ले के अंदर प्रदीप को बुलाया गया है। ओवर द विकेट, पहली गेंद रिवर्स खेलते हुए, बहुत अच्छा स्ट्रोक है, बहुत अच्छी फील्डिंग। डायरी के अंदर खिलाड़ी है, अच्छी फील्डिंग कर रहे हैं। थर्ड मैन और पॉइंट के बीच में डायरी के अंदर जो खिलाड़ी थे वो अच्छी फील्डिंग करते हुए 1 रन के साथ इजाफा। बैट्समैन सूरज को आप देख रहे हैं, अब जाकर 1 रन के 7 रन संख्या बढ़ते हुए फिलहाल पहले ओवर के बाद 7 ने अब जाकर सिंगल आई दूसरे ओवर के पहली गेंद पर। रन संख्या 8 रन, 1 विकेट के नुकसान पर विश्व 11 65 रनों का पीछा कर रहे हैं। 65 रन बनाने के पावर प्ले का दूसरा ओवर चल रहा है, मैंडेटरी पावर प्ले। 6 ओवर का मुकाबला है, दर्शकों से कच्चा-कच भरा हुआ ये मैदान। शाम का समय है, शाम की दूधिया रोशनी में मुकाबला। तीसरे नंबर पर आप देख रहे हैं प्रथमेश यादव बल्लेबाजी करने के लिए आए हैं। मुकाबला बहुत ज्यादा अच्छा चल रहा है और ज्यादा वक्त जा रहा है इस मुकाबले में। ज्यादा वक्त जा रहा है, इस इनिंग में ज्यादा वक्त जा रहा है। तिरुपति साबरडे की टीम ज्यादा वक्त ले रही है। इस ओवर की अगली गेंद अपने बॉलिंग बार पर कमेंट बॉक्स एंड की तरफ से अच्छी गेंद आगे बढ़ने का इस्तेमाल किया, ऑन साइड की तरफ खेलते हुए गेंद तेजी के साथ ट्रैवल हो रही है। खिलाड़ी है मगर खिलाड़ी कुछ नहीं कर पाएंगे। गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए 4 रन, ब्यूटीफुल शॉट। थोड़ा सा पर रुकना। अच्छा मुकाबला। रन संख्या फिलहाल 12 पर पहुंची है। स्कोर कार्ड आप देख रहे हैं, 12 रन 1 विकेट के नुकसान पर। रन संख्या फिलहाल 12 पर पहुंचे। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज प्रदीप ओवर द विकेट अपने बॉलिंग मार्क पर बैकफुट पर चढ़ गए थे। बहुत खूबसूरती के साथ इस गेंद को खेलना चाहते थे मगर गेंद और बल्ले का ताल्लुक अच्छा नहीं है। गेंद और बल्ले के बीच में छिड़ी गई जंग, चढ़ा के रंग। अच्छा मुकाबला। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर आप देख रहे हैं 12 पर पहुंचे। ओवर की बात की जाए, दूसरा ओवर चल रहा है। ओवर द विकेट, इस ओवर की अगली गेंद बैकफुट पर चले गए। शॉट इतना अच्छा नहीं है, मिस्ड ऑफ स्ट्रोक है। गेंद के नीचे खिलाड़ी है, ले लिया कैच। इस पारी के अंदर दूसरा कैच कयूम के हाथों में जाता हुआ। कयूम कोई गलती नहीं कर रहे, दूसरा शिकार, दूसरा विकेट गाने का समय मिलने वाला है। इन्हें बनेगा थोड़ी सी स्कोरिंग में गलती और फिलहाल वापस जाएंगे स्कोर की तरफ। 11 रन बने हैं। पहले ओवर के अंदर रन संख्या 6 आई थी और उसके बाद अगर बात की जाए प्रदीप के ओवर के अंदर पहले गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर चौका, उसके बाद एक बिंदी, अब जाकर विकेट गिरा गए। विकेट गिरने का सिलसिला चल रहा है। विश्व 11 की टीम दबाव के अंदर है। स्ट्राइक एंड पर अनिकेत आर्य, नॉन स्ट्राइक एंड पर अब देख रहे अभी भी सूरज मैदान के अंदर है। ओवर द विकेट, अच्छी गेंद है, बहुत खूबसूरती के साथ इस गेंद को खेलते हुए मौका है। अनिकेत खेलने के बाद आगे की तरफ चले आए, गलती करते हुए गलती को माफी नहीं गए। रनआउट का विकेट गिरता हुआ अनिकेत आनेकर बैक टू बॉलिंग जाते हुए मैदान के अंदर आए। अब जाकर विकेट गिरने का सिलसिला जारी है। बैक टू बॉलिंग चले जाएंगे। झटका नंबर तीसरा, झटका तीसरा विकेट। विश्व 11 की टीम फिलहाल दबाव के अंदर है। रन संख्या 11 रन 3 विकेट के नुकसान पर भारी तादाद में इस मैच का आनंद दर्शक ले रहे हैं।
मुकाबला बहुत अच्छा चल रहा है। तिरुपति सावरडा बनाम दूसरी तरफ अगर बात की जाए तो विश्व 11 थोड़ा सा जल्दी खेलना है। विश्व 11 और तिरुपति सावरडा, ज्यादा वक्त नहीं जाना चाहिए। इसके बाद एक और मुकाबला है, उसकी तरफ भी जुड़ना है। इसके लिए मुकाबला थोड़ा सा जल्दी करना है, वक्त पर समाप्त करना है। रन संख्या फिलहाल 11 पर पहुंचे। रन संख्या फिलहाल 11 रन। दूसरा ओवर चल रहा है। प्रदीप छोटे से रन में पावर प्ले की इस ओवर की अगली गेंद, आखिरी गेंद पावर प्ले की, ओवर द विकेट। लोअर फुट टॉस गेंद ऑन साइड पर खेलते हुए गेंद तारामंडल में, ओ खिलाड़ी आए, इनके पैरों को लगने के बाद गेंद अंदर की तरफ आई। पहला रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस और दूसरा रन मुकम्मल करते हुए 2 रनों के साथ रन संख्या में इजाफा। रन संख्या कुल मिलाकर 2 ओवर का खेल समाप्त। रन संख्या अब जाकर 13 पर पहुंचे। विकेट की अगर बात की जाए तो फिलहाल 3 विकेट के नुकसान पर विश्व 11 की टीम 65 का पीछा कर रहे हैं। अभी भी 24 गेंदों का खेल शेष है और आपको जीतने के लिए 52 रनों की जरूरत है। क्या ही मजा आई है। सुपर हिट पिक्चर और सुपर हिट ड्रामा मैदान के अंदर है। एक छोटा सा ब्रेक में गाना लेंगे, गाने के बाद वापस भी आएंगे। प्रेजेंट चैंपियन सुपर लीग आरपीएल 2025 सीजन 2 तीसरे ओवर के अंदर इस मैच के अंदर तिरुपति सावरडे की तरफ से गेंदबाजी करने के लिए दत्तू साबन। मुकाबले में मजा आएगा, रोचक मुकाबला है, दर्शकों से कच्चा कच भरा हुआ। शाम के समय यह मैदान पवन तालाब का ऐतिहासिक मैदान और उसके ऊपर दर्शक देखिए भारी तादाद में जुड़ रहे हैं। इस आरपीएल के ये शाम के समय मुकाबला चल रहा है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज दत्तू साबन कमेंट्री बॉक्स से इनकी तरफ से ओवर द विकेट। ऑन साइड पर कहते हैं फाइन लेग पर खिलाड़ी है, इनको चीरती भी गेंद, खराब फील्डिंग, फील्डर ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया चौबा, मिला मौका जड़ दिया चौबा। मच नीडेड बाउंड्री फॉर बैटिंग साइड, 4 रन। शुक्रिया। इस चौबे के 7 रन संख्या में इजाफा, 17 रन बनेंगे 3 विकेट के नुकसान पर। मुकाबला बहुत अच्छा चल रहा है, कांटे की टक्कर मैदान के अंदर चल रही है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज दत्तू का स्वागत एक चौबे के साथ किया। इस ओवर की दूसरी गेंद कमेंट्री बॉक्स से इनकी तरफ से, ये भी थोड़ी सी पीछे रखी हुई गेंद थी, ऑन साइड की तरफ खेलना चाहते हैं। गेंद बल्ले के ऊपर हिस्से पर लगने के बाद पीछे की तरफ चले गए और वहां पर सौरभ जगताप थे, उन्होंने डायरेक्ट हिट किया। डायरेक्ट थ्रो अच्छा आया था मगर इसका फायदा नहीं हो पाया। विकेट लेना चाहते थे, अमित पवार की विकेट लेना चाहते थे। सूरज भुवड़ और अमित पवार की जोड़ी मैदान के अंदर गए। मुकाबला बहुत अच्छा चल रहा है। रन संख्या फिलहाल 17 रन 3 विकेट के नुकसान पर, माफ कीजिए 18 पर पहुंचे। रन संख्या 18 रन, विकेट की बात की जाए 3 विकेट के नुकसान पर। ओवर की अगर बात की जाए, तीसरा ओवर कहानी का चल रहा है। तिरुपति सावरडे की तरफ से दत्तू सावंत गेंदबाजी करने के लिए, फील्डिंग देखिए, स्क्वायर लेग बाउंड्री पर खिलाड़ी, मिड विकेट पर खिलाड़ी है, वाइदिश लॉन्ग ऑन पर खिलाड़ी, लॉन्ग ऑन पर एक खिलाड़ी है, ऑन साइड पर 5 खिलाड़ी, ऑफ साइड पर 4, ओवर द विकेट अपनी बॉलिंग मार पर। ऑफ टाइम के बाहर की गेंद कट कर दिया, एक्स्ट्रा कवर की तरफ, डीप एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी है कयूम, बहुत अच्छी फील्डिंग कर रहे हैं। इनके पास लगातार गेंदें जा रही है और ये अच्छी फील्डिंग का प्रदर्शन कर रहे हैं। अच्छी फील्डिंग, कयूम दोबारा 1 रन रोक नहीं पाएंगे। 1 रन के साथ रन संख्या में इजाफा, रन संख्या 19 रन। तीसरा ओवर चल रहा है। आपको जीतने के लिए कुल मिलाकर 65 रन बनाने, 65 टू टारगेट है। 65 रनों तक पहुंचना है। विश्व 11 की टीम इस प्रतियोगिता में खेल रही है। रिवर्स करने की कोशिश, गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं है। गेंद टप्पा करने के बाद विकेट कीपर के दस्ताने में जाते हुए अच्छी गेंद की समाप्ति, शानदार लाइन, शानदार टप्पा और सटीक निशाने पर गेंदबाजी चल रही है। दत्तू साबन यंगस्टर में बड़ा नाम और एक जबरदस्त खिलाड़ी है, इनके ऊपर नजरें है। शानदार है, शानदार है, टप्पा बिल्कुल सही है। दत्तू को पता है इस मैच का महत्व क्या है। सटीक लाइन के साथ ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी और रोचक गेंदबाजी समा बांधने का काम कर रहे हैं। मुकाबले में वापसी कर रहे हैं, वापसी का बिगुल गेंदबाज बजा रहे हैं। ईश्वर के गेंद राउंड विकेट, अच्छी गेंद थी, टपकाने के बाद गेंद पीछे की तरफ, शानदार फील्डिंग है।
धारी के अंदर जो पीछे खिलाड़ी है सौरभ जगताप वो जीजान लगा रहे, अच्छी फील्डिंग कर रहे, अच्छा थ्रो आ रहा है, 1 रन के साथ इजाफा। तीसरे ओवर का खेल समाप्त। दत्तू के इस ओवर के अंदर केवल और केवल 7 रन का ओवर था। कुल मिलाकर 3 ओवर का खेल समाप्त। रन संख्या अब जाकर 20 रन संख्या कुल मिलाकर 20 पर पहुंची। 3 विकेट के नुकसान पर ज्यादा रन नहीं बन रहे। अभी भी 18 गेंदों का खेल बचा हुआ है और 45 रनों की जरूरत विश्व 11 को इस मैच को जीतने के लिए। 18 चेंडू 45 धावांची गरज आहे। थोडासा वेळ घेऊ नका प्लीज, आपल्याला विनंती आहे, लवकर हा मॅच खेळा। 18 चेंडू शिल्लक आहे, 45 धावांची गरज। या मॅच मध्ये बॅटिंग करणारा संघ विश्व 11 या संघाला मॅच जिंकण्याकरता। सूरज जो सलामीवरती आला अजूनही मैदानामध्ये, त्यानं एकंदरीत चेंडूचा विचार केला तर 8 चेंडू त्याने केले, 12 धावा त्याने काढलेत। नॉन स्ट्राईकला अमित पवार 2 बॉलमध्ये 3 धावांवरती। वैयक्तिक पहिलं संघाकडनं 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दाखल झाला। 18 बॉलमध्ये 45 धावांची गरज। आदित्य वारे गोलंदाजी मार्कवर आलाय। यंगस्टर मध्ये हा देखील एक जबरदस्त खेळाडू रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, त्याचा देखील नाव आहे, आदराने घेतला होतो या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि तो दाखल झालाय रत्नागिरी प्रीमियर लीगच्या या मॅच मध्ये। खरं तर आजचा दिवसातला 5वा मॅच, पहिला दिवस या स्पर्धेतला। गोलंदाजी मार्कवर कॉमेंटर बॉक्स इन करणं, राऊंड विकेट, पहिलाच बॉल या ठिकाणी बघूया। पंचाचा सिग्नल ऑफ टर्मच्या खूपच बाहेर वाईट बॉल घोषित केलाय पंच निलेश टेरोकर। एक त्यांचं देखील काम खूप चांगलं राहिलंय। निलेश टेरोकर बद्दल बोलणं झालं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक भव्य दिव्य असं शॉप यॉर्कर स्पोर्ट्स लोटे या ठिकाणी, आणि ते आज पंचाच्या भूमिकेमध्ये लाभलेत। वेळेत वेळ काढून इथे ते आलेले आहेत, त्यांचं मनापासून आभार। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदित्य वारे, पहिला बॉल खराब दिशेने फेकलाय। धावफलकावरती धाबा आहेत ते एकूण 21 धाबा, तुम्हाला 65 धाबा बनवायचे। 18 बॉल 44 धाबांची गरज। राऊंड विकेट सूरज करता, खूप चांगला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील करतात। आकाशाच्या दिशेनं बोट उचललाय म्हणजे फलंदाज सूरजला माघारी परतावा लागेल। धक्का क्रमांक 4था धक्का, 4था ब्रेक थ्रू, सूरज भोरची या ठिकाणी खेळी संपते। फलंदाजाचा विचार केला तर फलंदाज त्रिपलाची या ठिकाणी आपण बघितलं तर पायचितच्या रूपात अपील केली गेली आणि LBW लेग बिफोर विकेट ज्याला म्हटलं जातं ती विकेट या ठिकाणी दिली गेली आहे। बोल झालाय, इष्ट उद्ध्वस्त केला गेला। महत्वाचा मॅच मैदानामध्ये आहे, काठीची टक्कर मैदानामध्ये। याच्या अगोदरचा आपण बघितलं विकेट खऱ्या अर्थानं सूरज भुवडला बाद केलाय, इष्टा उद्ध्वस्त केल्या। खूप चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये बघायला मिळाले आदित्य वारेच्या माध्यमातून। आदित्य वारे राऊंड विकेट, पुढील बॉल, काय चेंडू हाताला, काय चेंडू फेकलाय, वॉटर डिलिव्हरी, एक जबरदस्त गोलंदाजीचा नजारा आदित्य वारेच्या माध्यमातून। यॉर्कर चेंडू फेकलाय, फलंदाजाला न समजणारा चेंडू इष्ट्या उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत। फलंदाज ओमकार बाकर मैदानामध्ये आला, त्याला माघारी परत वागतोय। फलंदाज बाद, काय चेंडू टाकलाय, ऍक्शन रिप्ले मध्ये बघा, एक जबरदस्त चेंडू, इष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू, फलंदाज बाद, जबरदस्त बॉल, वॉटर डिलिव्हरी, मॅग्निफिसंट बॉलिंग। तीन विकेट घेतले जातील का? पारितोषिक अमीन परकार जो स्वतः एक चिपळूण तालुक्यातला एक गोलंदाज, अनुभवी गोलंदाज आहे, त्याच्या माध्यमातून या रुद्र स्पोर्टच्या स्पर्धेला पारितोषिक लावण्यात आलेलं आहे। 1001चा पारितोषिक आहे, खूप महत्वाचा पारितोषिक। हॅट्रिक ऑन आहे गोलंदाज आपण बघितलं तर आदित्य वारे तिरुपती सावर्डे संघाचा काय गोलंदाजी करतोय, आज जकडून ठेवले समोरच्या संघाला। विश्व 11 या संघाला 5 गडी बाद झालेत। अमन कदम स्वतः कॅप्टन बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय। बॅटिंग नंबर 7 क्रमांकावरती, 7व्या क्रमांकावरती अमन कदमला या ठिकाणी पाठवण्यात आलंय। स्वतः कर्णधार खांद्यावरती जबाबदारी घेऊन आलाय। 21 धाबा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक चालू आहे। तुम्हाला 6 ओव्हरमध्ये या मॅच मध्ये 65 धाबा बनवायच्यात। प्रेक्षक वर्ग टक लावून बघतायत।
खूप मोठा मॅच. राऊंड विकेट गोलंदाजी करण्याकरता सज्ज आहे आदित्य बारे. पुढील बॉल हॅट्रिक ऑन. हॅट्रिक घेतली जाईल काय स्पर्धेतली पहिली. खूप चांगला चेंडू ब्लॉकर मधला चेंडू ऑन साईडला चेंडूला ढकलून दिलाय. मिड विकेट वरनं वेणू चेंडू खाली होता. पहिली धाव मिळणार आहे. एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाहीये. संघाची स्थिती तुम्ही बघितलं तर धावफलकावरती वाढते. 22 धावा. तुम्हाला 65 धावांपर्यंत पोहोचायचं. 14 षटक चालू आहे आणि 5 गडी गमावलेत. कुठेतरी दडपण आहे विश्व 11 या संघाच्या डोक्यावरती. अमित पवार मैदानामध्ये आहे. मॅन फ्रॉम अबलोली. अमन कदम मॅन फ्रॉम अबलोली गुहागर. हे 2 खेळाडू आहेत रत्नागिरी प्रीमियर लीग मध्ये. यांचं देखील प्रदर्शन खूप चांगला राहिलं आहे. ते बॅटिंग नंबर आपण बघितलं तर अमित पवार जो 5व्या क्रमांकावरती आलाय. त्याच्यानंतर अमन जो 7व्या क्रमांकावरती आलाय. राऊंड विकेट. पुढील बॉल. काय चेंडू फेकलाय. जबरदस्त गोलंदाजी आहे. ब्लॉक मध्ये चेंडू फेकले जातात. वारंवार खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली जाते. जकडून ठेवलाय आणि अधिराज गाजवत आहेत या स्पर्धेमध्ये. कुठेतरी तिरुपती साबर्ड संघ पहिल्या मॅच मध्ये त्यांना पराभवाच्या समोर जावं लागला. दुसरा मॅच त्यांनी जिंकलाय आणि तिसऱ्या मॅच मध्ये कुठेतरी कॉन्फिडन्स वाढलाय. धावफलक वाढलाय. संघाची स्थिती 23 धावांवरती 14 षटक. दत्तू सावंत आणि त्यांची कंपनी. आज त्यांचे कॅप्टन स्वतः ओनर नाही आहेत संजय पाकले सर, परंतु खूप चांगला खेळ त्यांचा देखील राहिलाय आणि ते देखील खूप छान पद्धतीने मैदानामध्ये खेळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. राऊंड विकेट. खूप चांगला चेंडू. यामध्ये मात्र अफलातून फटका मैदानामध्ये येतोय. घुटना टेक तमाशा देख. चेंडू सीमा पार स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिलाय. खणखणीत संचलित शिवांचा छाबा आणि आले 6 धावा. षटकार. थँक्यू. धावफलकावरती धाबा आहेत ते 29 धाबा. तुम्हाला 65 धाबा बनवायचे आहेत. आदित्य बारेच्या विरोधात अमन कदमनं हा काय फटका सजवलाय. धावफलकावर बघितलं तर एकूण धावसंख्या आहे 29 धाबा. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. राऊंड विकेट. पुढील बॉल. खूप चांगला चेंडू रिव्हर्स खेळला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट टर्नमॅन क्षेत्ररक्षण खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. धावफलक 1 न मांडणार आहे. 14 षटक संपलाय आणि संघाची स्थिती आपण बघितली 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या आहे ती 30 धाबा. अजून विजय करता 12 चेंडूचं काही शिल्लक आहे. 35 धाबा तुम्हाला बनवायच्या आहेत. अमित पवार 3 बॉलमध्ये 4 धाबांवरती घेतोय. अमन कदम 3 चेंडूचा समोर गेला आहे. 8 धाबा देण्यात आलेल्या आहेत. फलंदाज 5 गडी बाद झालेले आहेत. 30 धाबा. विश्व 11चा संघ 12 बॉल शिल्लक आहेत. 35 धाबांची गरज आहे. एक छोटासा ब्रेक. ब्रेकमध्ये गाणं घेऊया. गाण्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने घेऊन जातोय. वैयक्तिक दुसऱ्या संघाकडे 5वं षटक घेऊन पवन कदम पहिल्या ओव्हरमध्ये निश्चित त्यानं एकंदरीत 6 धावा दिल्या होत्या. तो गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. धावफलकावरती धावा ते 30. 5 गाड्यांच्या मोबदल्यात आणि 4 षटक संपले. 12 बॉल 35 धावा. कॉमेंट्री बॉक्स इन कडनं गोलंदाज पवन ओव्हर द विकेट. पहिला बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. यामध्ये मात्र चेंडू टप्पापर्यंत यष्टरक्षकच्या हातामध्ये निघून जातोय. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. धावफलक थांबलाय. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 35 धावांची गरज आहे. आजच्या दिवसातला 5वा मॅच. 6वा मॅच अजूनही येणार आहे. याच्यानंतर RK11 रत्नागिरी विरुद्ध कोकणी बॉयज चिपळूण यांच्या दरम्यानची लढत. 11 चेंडू या मॅच मध्ये 35 धावा. ओव्हर द विकेट. चेंडू चांगला हलक्या हाताने चेंडूला ऑन साईडला खेळला. गती परिवर्तन टाकलेला चेंडू होता. चेंज ऑफ पेस होता. या ठिकाणी कुठेतरी चूक केले गेलेले आहे. 2 धावा रचवले गेलेले आहेत. आदित्य बारेला तुम्ही बघताय चुकी केली. दुहेरीच्या पट्ट्याने संघाची स्थिती आपण बघितली तर या ठिकाणी 32 धाबा. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 10 बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे आणि या मॅच मध्ये जिंकायचं आहे. 10 चेंडू मध्ये एकंदरीत 33 धाबांची गरज असेल. खूप मोठा मॅच. खूप मोठी लढत. तिरुपती साबर्ड विरुद्ध विश्व 11. मॅच मध्ये थोडंसं उशीर झालेला आहे आणि सर्व संघ या ठिकाणी निश्चित खूप छान पद्धतीने 6-6 ओव्हरचे मॅच खेळत आहेत. ओव्हर द विकेट. पुढील बॉल. ऑफ टाइमच्या बाहेरचा चेंडू यावेळी मात्र ऑन साईडला खेळलाय. खणखणीत सनसणीत दणदणीत उत्तुंग दमदार शानदार वजनदार षटकार.
थँक्यू. ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू होता. खूप छान पद्धतीने या ठिकाणी मिड विकेटच्या डोक्यावरनं पुल पॉवरफुल सक्सेसफुल दमदार शानदार वजनदार स्ट्रोक बॅट्समॅन अमन कदमच्या बॅटमधनं संघाची धावफलक वाढलाय. स्कोर कार्ड वरती 38 धावा लागलेल्या आहेत. खूप चांगली बॅटिंग अमनच्या माध्यमातून केली जाते. गोलंदाज पवन कदमच्या विरोधात खूप चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर आडव्या बॅटनं या ठिकाणी चेंडूला ऑन साईडला खेळायचा होता, परंतु टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी डोक्यावरनं चेंडू निघून गेलाय. थोडंसं खाली बसून खेळण्याचा प्रयत्न होता आणि निश्चित आपण बघितलं तर मागचा पाय होता डाऊन करून खेळण्याचा प्रयत्न आहे. सागिल चव्हाण इशांच्या मागे खूप चांगलं स्ट्रेक्शन करतायत. धावफलक थांबलाय. एकंदरीत धावफलक आहे ते 38 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हर द विकेट पुढील बॉल. खूप चांगला चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा खेळला. यावेळेला मात्र मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक आहेत परंतु ते काही करू शकणार नाही आहेत. अजून एक या इनिंग मध्ये या ओव्हर मध्ये एक खणखणीत सणसणीत दणदणीत अफलातून षटकार. शिल्लक 21 धाबांची गरज आहे. ओव्हर द विकेट पुढील बॉल. लोपर फुल टच चेंडू ऑन साईडला या ठिकाणी चेंडूला खेळून काढला. चेंडू स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. थोडंसं फंबल झाले. एकच धाबाने समाधान मानतील अमन कदम आणि अमित पवार. एका धाबाने संघाची स्थिती आपण बघितली तर 45 धाबांवरती पोहोचलेले आहे. 6 चेंडू 20 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. तुमच्याकडे 6 चेंडू आहेत आणि मॅच जिंकण्याकरता 20 धाबांची गरज आहे. अजून शेवटचा षटक शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये दत्तू सावंत चर्चा व्हायला नको. क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅचला सुरुवात करा. उशीर झाला. ह्याच्यानंतर अजूनही एक मॅच शिल्लक आहे 6 ओव्हरचा. तुम्ही टीम मिटिंग करू नका प्लीज. 6 बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे. या ठिकाणी विश्व 11 संघाला जिंकण्याकरता 20 धाबांची गरज आहे. तिरुपती सावर्डा आणि विश्व 11 यांच्या दरम्यानची लढत. अमन कदम खूप चांगली बॅटिंग करतोय. त्याने 9 बॉल फेस केलेत. 9 बॉलमध्ये 23 धाबा त्याने रचवलेत. तर दुसऱ्या बाजूला अमित पवार 3 बॉल आणि 4 धाबा 3 चेंडूवरती 3 चेंडूमध्ये त्याने 4 धाबा बनवलेत. एक खूप चांगलं पार्टनरशिप या ठिकाणी बघायला मिळाले. अमन कदमची बॅट बोलली. 9 बॉलमध्ये 23 धावा विश्व 11 संघाकरता. प्रदीप गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. शेवटचा महत्वाचा षटक वैयक्तिक दुसऱ्या संघाकडनं 6वं षटक घेऊन प्रदीप गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंगवरती अमन ज्याची बॅट बोलते. आजच्या संध्याकाळमध्ये प्रेक्षक आणि प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. पहिला बॉल या ठिकाणी बॅटची कट घेतली आहे. एक्स्ट्राच्या हातामध्ये जातोय. धक्का क्रमांक 6वा धक्का. पहिल्या बॉल वरती माघारी परतावा लागलाय. अमन बॅक टू पवेलियन यांना गाण्याला संधी मिळते. 5 चेंडू 20 धाबा. मैदानामध्ये 6 गडी बाद झाले. तर सौरभ पवारला संधी मिळते. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता या मॅच मध्ये 20 धाबांची गरज आहे. 6 गड्यांच्या मोबदल्यात 45 धावा विश्व 11 65 धाबांचा पाठलाग करतायत. 65 धाबा तुम्हाला या मॅच मध्ये बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर प्रदीप वैयक्तिक दुसऱ्या संघाकडनं 6वं षटक अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर तयार आहे. 45 धाबा 6 गड्यांच्या मोबदल्यात प्रदीप पुढील बॉल घेऊन दुसरा चेंडू ओव्हर द विकेट. खूप चांगला चेंडू लोवर फुल टच चेंडू ऑन साईडला चेंडूला खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला गॅदर करतील. चेंडूला पकड करतील. फेक करतील. तोपर्यंत एक धाव घेतली जाते. एका धावाने धावफलक वाढलाय. संघाची स्थिती आपण बघितली तर 46 धावांवरती विजयाकरता अजूनही नवीन बॅट्समॅन आपण बघितले तर त्याने सिंगल काढली. खूप चांगली बॅटिंग सौरभ पवारच्या माध्यमातून त्यानं. कारण अमित पवार जो जुना जाणता आहे अनुभवी आहे त्याला संधी दिली आहे. एक सेन्सिबल क्रिकेट आहे. 4 चेंडू तुमच्याकडे आहेत. 19 धाबा तुम्हाला बनवायच्या आहेत. प्रयत्न निश्चित करावे लागतील आणि प्रयत्नानं या ठिकाणी यश देखील येईल. गोलंदाजी मार्कवर प्रदीप तिरुपती सावंडे संघाचा एक जबरदस्त खेळाडू ओव्हर द विकेट. खूप चांगला चेंडू यावेळेला मात्र ऑन साईडला खेळला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. झेल पकडला जातोय. दत्तू सावंत त्या ठिकाणी आहेत. चूक करत नाही आहेत. फलंदाज बाद. गाण्याला संधी मिळते. 3 चेंडू 19 धाबा.
डबल कवरती धाबा आहेत 46 धाबा 19 धाबांची गरज अजूनही या मॅच मध्ये 3 चेंडूचा काही शिल्लक आहे. बाद झाले खेळाडू अमित पवार बाद झालाय आणि त्याची जागा घेऊन नवीन फलंदाज मैदानामध्ये आशिष मालवणकर. नवीन बॅट्समॅनला संधी मिळाली. आशिष मालवणकरला 7 गडी बाद झालेत. 9व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरता आलाय. गोलंदाजी मार्कवर प्रदीप ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू ऑन साईडला खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत वेणू त्याच्या या ठिकाणी बघूया काय घडलंय. वेणूने चेंडूला आतमध्ये आणलाय. खूप छान पद्धतीने क्षेत्ररक्षण देखील केलं गेलंय. पंचांनी थर्ड अंपायर कडे कॉल केलाय म्हणजे या ठिकाणी निश्चित भीमरसाठी पंच रिव्ह्यू अलाउड आहे. भीमर करता या ठिकाणी पंचांनी निश्चित थर्ड अंपायर कडे जाणार आहोत. भीमर करता या ठिकाणी कॉल आहे आणि या ठिकाणी निश्चित पंचांचा सिग्नल नो बॉल. नो बॉल. इट्स नो बॉल. पंचांनी थर्ड अंपायर कडे कॉल दिला. थर्ड अंपायर आकाश सकपाल यांनी नो बॉल घोषित केलाय म्हणजे 2 धाबा या चेंडूवरती मिळणार आहेत. धावफलक वाढला 48 धाबांवरती 3 चेंडू शिल्लक आहेत. या मॅच मध्ये जिंकण्याकरता अजूनही 17 धाबांची गरज आहे. स्ट्रायकर एंडवरती फ्रीटचा बॉल खेळण्याकरता सौरभ पवार. नॉन स्ट्रायकरला आशिष मालवणकर. गोलंदाजी मार्कवर 3 चेंडू 17 धाबांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर प्रदीप फ्रीटचा बॉल घेऊन 3 चेंडू 17 धाबा तुम्हाला बनवायचे आहेत. ओव्हर द विकेट. पुढील बॉल. खूप चांगला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी फटका होत नाही आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. एकच धाव मिळणार आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न या ठिकाणी घेतला जातो आणि धावचीच्या रूपात आशिष मालवणकरला बाद व्हावा लागेल. धक्का क्रमांक 8वा धक्का 8वा ब्रेक थ्रू या मॅच मध्ये दिला जातोय. फलंदाज बाद. अजून एक धक्का अजून एक ब्रेक थ्रू 2 चेंडू आणि जिंकण्याकरता या मॅच मध्ये 16 धावांची गरज आहे. 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. 16 धाबा तुम्हाला बनवायचे आहेत. विश्व 11चा संघ आपण बघतोय कुठेतरी अडचणी सापडलाय या मॅच मध्ये. 2 चेंडू 16 धाबा. तिरुपती साबट संघाने 64 धाबा बनवले होत्या. 65 धाबांचा आव्हान या मॅच मध्ये सेट केला होता आणि त्याचं प्रत्युत्तर देत असताना या मॅच मध्ये कुठेतरी अडचणी सापडल्या विश्व 11चा संघ. विश्व 11 संघ एक चांगला संघ आहे ज्यांना 2 पैकी 2 मॅच जिंकले होते. हा तिसरा मॅच होता. तिरुपती साबट संघाने 1 मॅच जिंकला 1 मॅच हारलाय. नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झाला आहेत. या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडवरती गोलंदाज तयार. प्रदीप ओव्हर द विकेट. पुढील बॉल चांगला चेंडू बॅकफुटवर जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येतो मिड विकेटच्या रिजन मध्ये. साहिल समान आहे. कुठलीच चूक करणार आहे. बॅक टू बॅक विकेट पडतायत. फलंदाज बाद होतो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आता मात्र 16 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज अर्थात सौरभ देखील आला होता. त्याला देखील माघारी परतावा लागतंय. अजून एक धक्का. धक्का क्रमांक या मॅच मध्ये 8वा धक्का 8वा ब्रेक थ्रू. बाप करा 9वा धक्का बसलाय. मैदानामध्ये 1 चेंडूचा काही शिल्लक आहे. 16 धाबांची गरज आहे. नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये प्रतीक मोहिते. 1 चेंडू 16 धाबा. जवळपास तिरुपती सावर्डीच्या बाजूनं विजेचा सुगंध आहे. संजयजी पाकले साहेब युट्यूबवर जर मॅच बघत असतील ते देखील आनंदित असतील कारण पहिला मॅच ज्या संघाने गमावला त्याच्यानंतर 2 मॅच मध्ये खूप चांगलं प्रदर्शन. रत्नागिरी प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं आणि याच्यात सर्व खूप चांगली गोलंदाजी राहिली. खूप चांगली फलंदाजी तिरुपती सावर्डा संघ. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. चेंडू हव्यामध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक या ठिकाणी झेल टिपला जातोय. टीम ऑल आउट होते या ठिकाणी आणि अशा पद्धतीने तिरुपती सावर्डा संघाने या मॅचला विजय निश्चित केलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन. खूप चांगला खेळ बघायला मिळाला आहे. एक जबरदस्त कामगिरी तिरुपती सावर्डा संघाची. एक गाणं किंवा गाण्यानंतर पुढील मॅच कडे देखील जाणार आहोत आणि या मॅचच्या मॅनेजमेंटकडे जाणार.
आपण 3 बॉलमध्ये 3 षटकार लगवलेत आणि त्याचबरोबर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील साहिल झाला होता. त्याला विनंती असेल आपण मंचावरती या. राजेश चव्हाण आपण मंचावरती त्यांचा सन्मान देखील करायचा आहे. साहिल चव्हाण 3 बॉलमध्ये 3 षटकार त्याच्याकरता